अध्यक्ष ॲडव्होकेट विजय मोगरे, त्यांचे सर्व सहकारी आणि ज्यांच्या नावानं ही व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे, त्या खजांची परिवाराचे सर्व सभासद आणि मित्र. विजयला मी असं म्हणालो की माझा परिचय करून देण्याचं कारण नाही. मी या गावचा आहे, मी किती चांगला आहे आणि मी किती वाईट आहे हे सगळ्यांना ठाऊक. परिचयाची गरज नाही. ताराचंदजींच्या नावाने ही व्याख्यान मला सुरू होते आहे किंवा झाली आहे, आणि त्यात मी यापूर्वी 4दा बोललो आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट मागेही सांगितली ती आताही सांगितली पाहिजे. माझ्या आयुष्यातल्या अतिशय हलाखीच्या आणि दारिद्र्याच्या काळामध्ये ज्या माणसांनी थोड्या मला मदत केली ते ताराचंदजी आहेत. म्हणून मी त्यांच्या स्मृतींना वंदन करते आणि आपल्या विषयाकडे वळतो. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 या दिवशी या देशाचं संविधान लागू झालं आणि त्या संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार आणि या देशाच्या सर्व राजकीय संस्थांचा व्यवहार सुरू झाला आणि आज तागायत तो चालू आहे असं आपण मानतो. मी असं आपण अलीकडे मानतो असं म्हटलं याचा अर्थ आपण लक्षात घ्या. 1950 पासून 2010-15 पर्यंत हा देश या संविधानानुसारच चालला. या संविधानासंबंधीच्या विसंवादाची सुरुवात 2015 नंतर झाली आणि ती इतक्या टोकाची आणि इतक्या विभत्स स्वरूपाची झाली की पुन्हा एकदा संविधानाचा जागर झाला पाहिजे या देशामध्ये असं मनात यायला लागलं. या संविधानामध्ये या देशाचा आत्माच नाही असं म्हणण्यापर्यंत काही लोकांची मजल गेली. आणि त्यातल्या त्यात दुःखाची गोष्ट म्हणजे असं म्हणणारा माणूस आपल्या चंद्रपूरचा आहे, भागवत नावाचा. हे आपण लक्षात घ्या. मी सगळ्यांचा रोष पत्करून फार परखडपणे बोलणारा माणूस आहे. या संविधानात या देशाचा आत्मा नाही. काय पाहिजे होतं संविधानात? चातुर्वर्ण्य पाहिजे होता, जाती व्यवस्था पाहिजे होती, समाजातली विषमता पाहिजे होती, ब्राह्मण आणि दलित, बहुजन आणि जाती यात हा समाज विभागला पाहिजे होता. तो या देशाचा आत्मा होता. मुळात मी नास्तिक माणूस असल्यामुळे माझा आत्मा या गोष्टीवरच विश्वास नाही. त्यामुळे संविधानात आत्मबित्मा असतो असं मी कधी मानत नाही. संविधानात जर काय असेल तर जनतेच्या विकासाचा विचार असतो आणि तोच विचार घेऊन राज्यकर्त्यांनी राज्य केलं पाहिजे अशी आपल्या घटनाकारांची इच्छा होती. त्या इच्छेचं पालन राज्यकर्ते करतात की नाही